तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बीडीडी चाळ परिसरामध्ये आता दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी अजित पवार हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज बीडीडी चाळीच्या पहिल्या टप्प्यातील नागरिकांना घरांच्या चाव्यांचं वाटप केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चावी वाटप कार्यक्रम होणार आहे। सामाजिक कार्याचं पद स्वीकारलेलं आहे। हे आपल्यापेक्षा मोठं आहे। लोकांचा विकास हा आपल्या भाषणापेक्षा मोठा आहे, आपल्या उपस्थितीपेक्षा मोठा आहे। काही लोकांनी समजून घेतलं। नितेश राणेने गंभीर आरोप केलेला आहे की जिल्हा नियोजन समितीमध्ये, तुमच्या जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये निधी मिळत नाही, आमची सत्ता आल्याशिवाय ते होणार नाही। त्यांनी असं दावा केला की तुम्हाला 20 कोटी त्यांना 5 कोटी। त्यांना शुभेच्छा आहेत। आमदार थोरवे तटकरे यांच्यात पुन्हा झुंपलेली आहे। भरत गोगावले म्हटले की तटकरेंची उलटी गिनती सुरू झालेली आहे। मला असं वाटतं की काही ना काही विषय हे आपल्याला देण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत। कधी ते बोलतात, कधी ते असं काय ते नॅपकिन बिपकिन खांद्यावर टाकून दाखवतात, कधी कधी हे त्यांची उलटी गिनती काढतात। त्याच्यामुळे तुम्हाला रसभरीत काही गोष्टी दिल्या पाहिजेत। त्या गोष्टीतनं दोघांचाही प्रयत्न सुरू आहे, त्याच्यामुळे त्यांना यश येते। आमदार थोरवे पण या बाबतीत बोललेले आहे की आदित्य ठाकरे आणि तटकरे घरचे पाहुणे आणि तटकरे आणि ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं थोरवे। मला असं वाटतं की महेंद्र थोरवेंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे, आपण महायुतीमध्ये आहोत, आपण महायुतीचे घटक आहोत, आमच्याच पक्षातली लोक त्यांनी घेतली हे निर्विवाद सत्य आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने राजू साबळेंना घेतलं तसं आम्ही पण घेऊ शकतो। माझ्या जिल्ह्यामध्ये देखील घेतले तरी देखील आम्ही संयम बाळगलेला आहे। आम्ही अजितदादांकडे बघतो, अजितदादा महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात, ते महायुतीमध्ये आहेत, याचा आम्ही सगळा विचार करतो। नाहीतर माझ्याकडे देखील, माझ्या जिल्ह्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांच्या पक्षानं अनेक लोकांना घेतलेले आहेत। एका तर व्यक्तीनं माझ्या स्वतःवर, माझ्या मोठ्या बंधूंवर, माझ्या वडिलांवर हीन पातळीवर टीका केलेल्या माणसाला देखील त्यांनी घेतलेला आहे। मी संयम बाळगलेला आहे। तसाच संयम भरत शेठ गोगावले आणि महेंद्र थोरवेंनी पाळावा ही माझी त्यांना विनंती। संजय राऊत यांनी पण तिन्ही पक्षात असं ठरलेलं आहे की एक दुसऱ्याच्या पक्षातले घ्यायचे नाही, तरी हा नियम का तोडला जातोय वारंवार? तर या संदर्भात मी स्वतः समन्वय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता दाखल झालेले आहेत। बीडीडीच्या चावी वाटप कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री पोहोचले आहेत। तर बीडीडी वासियांची आज खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती होणार आहे। 160 फुटांच्या घरामधून आता 500 स्क्वेअर फुटाच्या घरांमध्ये ते राहायला जाणार आहेत। 2 पिढ्या आपल्या या ठिकाणी गेल्या आणि आता आमची स्वप्नपूर्ती झाल्याची भावना बीडीडी वासियांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 घरांचं चावी वाटप आज केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत आणि तात्पुरत्या प्रारूपाची पाहणी हे सर्वच नेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूण 556 नागरिकांना आज नव्या घरांच्या चाव्या मिळणार आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या 556 जणांचं नव्या घराचं स्वप्न आज साकार होणार आहे। बीडीडीच्या चावी वाटप कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात एक 15 ते 20 जणांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप होईल। मात्र 2 पिढ्यांपासूनचं जे स्वप्न या बीडीडी वासियांनी पाहिलेलं होतं ते आज सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देखील पुनर्विकास प्रकल्प आहे। हा म्हाडा ही नोडल एजन्सी आहे। प्रकल्पाच्या एकूण भूखंडापैकी 65% जागेचा पुनर्विकासासाठी वापर होणार आहे। पुष्पा काळे इथे उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर येऊन संपर्क साधावा। पुष्पा काळे।
तर बीडीडी चाळ पुनर्विकास पुनर्वसन प्रकल्पामधील इमारती 556 फूट पुनर्वसन चटई सदनिकांचा क्षेत्रफळाची अत्याधुनिक वितरण सोयी समारंभ सुविधांनी युक्त 2 BHK सदनिका या बीडीडी चाळवासियांना मोफत देण्यात येणार आहे. 40 मजल्यांच्या 34 पुनर्वसन इमारतीतून 9,689 रहिवाशांचं पुनर्वसन होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन होत आहे. परळी बीडीडी चाळवासियांसाठी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि स्वप्नपूर्तीचा असा हा क्षण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना आता 500 चौरस फुटांच्या आलिशान अशा 2 BHK घरामध्ये राहता येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे इथल्या रहिवाशांची ही स्वप्नपूर्तीच म्हणावी लागेल. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये एकूण 121 जुन्या चाळींमधील 40व्या मजल्यावर पोहोचतील. आणि अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निवृत्ती, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत. अगदी थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. सागर, आपण पाहतोय की 3 बीडीडींचा पुनर्विकास जो आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्यामध्ये वरळी बीडीडीचा 556 सदनिकांचा चावी वाटपाचा कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपात आज माटुंगा येथील सभागृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे. परंतु जी जी इमारत बनवण्यात आलेली आहे, ते इमारतीची पाहणी आणि ज्या आतमध्ये खोल्या बनवण्यात आलेल्या आहेत त्या खोल्यांची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सुरुवातीला ते आल्यानंतर खाली कशा पद्धतीने इमारती बांधण्यात आलेल्या आहेत आणि इतर जो बाकीच्या सदनिका आहेत त्याची माहिती जी आहे ती म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आणि आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्या 40व्या मजल्यावरती ज्या इमारतीमध्ये खोल्या बनवण्यात आलेल्या आहेत त्याची पाहणी करण्यासाठी आणि त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. यानंतर थेट ते माटुंगा येथील यशवंतरावच्या सभागृहामध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा मुख्य कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी पार पडणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात अवघ्या 10 ते 15 नागरिकांना त्या ठिकाणी चावी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. एकूण 556 जणांना आज खरं तर बीडीडीसी मधील हक्काची घरं मिळणार आहेत. याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर बीडीडीतील नागरिक जे आहेत ते अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये राहत होते आणि त्यांना आता 510 स्क्वेअर फुटांची घरं जी आहेत ती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येत आहेत आणि त्याच्याच कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. अनेक वर्षांची खरं तर यांची मागणी होती. अनेक संकट ह्या ज्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत होते. परंतु अखेर आता जवळपास अनेक वर्षानंतर बीडीडी वासियांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. जवळपास 556 जणांना पहिल्या टप्प्यात जे आहे ते आज घरं दिली जाणार आहेत. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये वरळीतील सर्व नागरिकांना घरं दिली जातील आणि त्यानंतर नायगाव आणि जी नामजोशीची बीडीडी चाळ आहे त्यांचं देखील 2026 ते 27 पर्यंत घरं मिळतील अशी आशा सर्वांच्या वतीनं व्यक्त करण्यात येते. परंतु वरळी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा होता की कारण सुरुवातीला या प्रकल्पामध्ये 22 मजल्याच्या इमारती होतील असं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर हे 40 मजल्यांच्या इमारती केल्या आणि नागरिकांना एकाच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारनं घेतला. आणि ते त्यावेळेस जे आहे ते आपण जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये भूमिपूजन जे आहे ते पार पडलं होतं. परंतु आता त्याचा चावी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये केला जातोय. त्याच्यामुळे श्रेयवादाची लढाई देखील जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. कारण की वारंवार वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे जे आहेत ते याची पाहणी करत होते, बैठका घेत होते. परंतु आता आदित्य ठाकरे देखील आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित असणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचे आमदार असतील किंवा त्यांचे नेते असतील हे श्रेयवादाच्या लढाईमध्ये काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आता सध्या मुख्यमंत्री जे आहे ते 40व्या मजल्यावरती आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या घरं बनवलेली आहेत, ज्या खोल्या बनवलेल्या आहेत त्यांची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते मुख्य कार्यक्रमाकडे उपस्थित राहतील. नक्कीच निवृत्ती, तुम्ही आपल्यासोबत राहाच. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून या घरांची पाहणी देखील करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना, त्याचबरोबर या परिसरामधून मुंबई कशी दिसते याची पाहणी देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांची ही स्वप्नपूर्ती, अतिशय आलिशान असं हे घर, 160 स्क्वेअर फुटांच्या घरांमधून थेट 500 स्क्वेअर फुटाच्या घरांचं त्यांचं स्वप्न उच्च इथं दर्जाचं साकार असं होत हे आहे. बांधकाम आहे.
तर आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये